पढ़ने के लिए लड़ना होगा, लड़ने के लिए पढ़ना होगा, लड़ने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए लड़ना होगा। किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, लेकिन हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा, संविधान पढ़ना होगा। नमस्कार मित्रांनो, मी संस्कृती जयश्री महेंद्र हिवंस, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे संविधान आणि लोकशाही। लोकशाही म्हणजे सर्वात सामान्य माणसाचा हक्क हा सत्तेच्या केंद्रस्थानी असतो। मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 72 वर्षानंतर लोकशाहीची अवस्था काय आहे? लोकशाहीची मूल्य कोणती? लोकशाही हा सत्कार आहे का? भारतीय लोकशाही ही नेपूप आहे का? लोकशाही ही जीवनप्राणी महिला हवी का? अशा कितीतरी प्रश्नांवर चर्चा सुरू असतात। लोकसभेच्या 17 आणि राज्यसभेच्या 300 पेक्षा जास्त निवडणुका झाल्या आहेत, ज्यात मतदारांची वाढती भागीदारी आपल्या लोकशाहीचे यश दर्शवते। भारतीय लोकशाहीने जगाला दाखवून दिले आहे की राजकीय समानतेचे आणि शांतीपूर्व लोकशाही पद्धतीने कशा प्रकारे हस्तांतरण केले जाते। लोकशाही या विचारमंचावर हा विषय या विचारमंचावर चिंतनाचा विषय ठरतो, तेव्हा आजच्या लोकशाहीच्या विविध मूल्यांचा, त्यापुढील आव्हानांचा आणि निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही सक्षम व सुव्यवस्थित कशी करता येईल याचा सविस्तर विचार आपल्या सर्वांना करावा लागेल। गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना जगण्याचा समानतेचा अधिकार देणारा जगातील सर्वात महान ग्रंथ म्हणजेच संविधान। जाता जाता एवढेच म्हणू इच्छितो, आपले जीवन आहे फाईन, जीवनात आहे शाईन। आपले जीवन आहे फाईन, आपल्या जीवनात आहे फाईन, कारण संविधानामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेबांची सही, कारण संविधानामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेबांची सही। धन्यवाद।